पोट पोट हिस्सा प्रकरण आपण आता बघूया की कसं भरायचं आहे. याच्यात अर्जदारांनी जे आहे, अर्जदारांनी अर्ज भरलेला आहे आणि तो अर्ज आता मुख्यालय सहाय्यकाकडे आलेला आहे. बघा, पोट हिस्साचं प्रकरण आपण बघत आहे, जो की मुख्यालय सहाय्यकाचे 6 टॅब जे असतात, 1 2 3 4 5 6, त्याच्या व्यतिरिक्त इथे इम्पॉर्टंट बघा, एक पोट हिस्सा माहिती हे एक टॅब अजून आलेलं आहे. या टॅबवर बाकीचे जे 6 टॅब आहेत तसे तर ते रुटीन जसे बाकीचे बघायचे असतात, मोजणीचे प्रकार तसे बघायचे आहे. पण याच्यात सर्वात इम्पॉर्टंट जे आहे ते मुख्यालय सहाय्यकाला हा पोट हिस्सा माहितीचा टॅब आहे. हा टॅब जर भरल्या नाही गेला तर सर्वेअरला पुढे नावं येणार नाहीये. ते आपण बघूया आता कसं काय करायचं आहे. पोट हिस्सा माहितीवर क्लिक करायचं आहे. पोट हिस्सा माहितीवर क्लिक केल्यावर हे बघा, जर नावं टाकलेले नाहीये अर्जदारांनी तर ते इथे येणार नाहीये, है ना. हे रिकामं आलेलं आहे आणि हे जर रिकामं आलेलं आहे तर सर्वेअरला पुढे काम करता येणार नाहीये. म्हणून हे मुख्यालय सहाय्यकाला इथे क्रिएट करायचं आहे की पोट हिश्श्याचे हिस्सेदार कोण कोण आहे. सपोज करा आता आपण 2 नावं भरूया. इथे एक हे म्हटलं पोट हिस्सा हा आला, एक खाता नंबर जो काही आहे त्याचा. सपोज करा आपल्या केसमध्ये 10 आहे. गट संख्या 201 करत आहे. याचा क्षेत्र सपोज करा 2 हेक्टर आहे. याला सेव्ह केलं आपण. सेव्ह केल्यावर इथे दुसरं नाव आपल्याला क्रिएट करायचं आहे. सपोज करा 2 आहे, आपल्या केसमध्ये 2च आहेत. तुमच्या केसमध्ये जितके असतील तितके क्रिएट करावे लागतील तुम्हाला. इथे 2 झालं. खाता संख्या याचा काही 11 असू शकतो. सर्वे नंबर परत 201 टाकलं. याचं क्षेत्र सपोज करा 3 हेक्टर आहे. याला 3 हेक्टर करून आपण सेव्ह करून टाकलं. ठीक आहे. हे केल्यावर आता करायचं काय आहे की सेम टू सेम ही विंडो तर बंद केली, पण बाकीचं जे चेक करायचं होतं ते सगळं चेक करायचं आहे मुख्यालय सहाय्यकाला. 1 2 3 4 5 6 हे सगळं चेक करणं कंपल्सरी आहे. आता शेवटचा आपण सध्याशी 6वा जो टॅब आहे तो कंप्लीट करून घेऊ, फॉर्मॅलिटी म्हणून, की हे सगळं आपण चेक केलेलं आहे, पण तुम्हाला ऍक्च्युली सगळं चेक करायचं आहे. ठीक आहे. डिफेस चलन डेट आपण घेऊ. इथे इथे खाली डिफेस चलनची डेट घेऊया. बरोबर आहे. डिफेसची चलनची डेट घेतली. आता उरले GRN नंबर आणि सिन नंबर, ते आपण टाकून घेऊ इथे, है ना. हे आपला GRN नंबर झाला इथे आणि हा झाला आपला सिन नंबर. बरोबर आहे. हे सगळं तुम्ही रुटीन जसं चेक करायचं आहे ते सगळं चेक करून घ्यायचं आहे. ओके. इथे चलन तपासणी केली का, याला स्वीकृत केला. आता स्वीकारा म्हटलं मी आणि स्वीकारा केल्यानंतर ओके केलं. आता हे छाननी लिपिकांकडे जाणार आहे. बरोबर. 7 नंबरचा टॅब येईल. मोर क्रमांकाला मोजणीची पोच पोचली. हे झालं. आपण छाननी लिपिकांच्या लॉग इनला आलेलो आहे. 7 नंबर आलं. त्यांना जे काही अपलोड करायचंय ते अपलोड केलं. आपण या केसमध्ये काही करत नाही अपलोड, ट्रायल आहे म्हणून, आणि 60वा केला आता इथे. ठीक आहे. ओके झालं आता इथे. ठीक आहे. आलो आपण आता सर्वेअरच्या लॉग इनला, जे की अपेक्षितच होतं. 8.1 मध्ये आलो. होय केलं आपण. पोट हिस्सा आहे म्हणून आपण दुरुस्ती कामी निकाली म्हटलं. वापरलेले यंत्र येणार आपले इथे. वापरलेले यंत्र झालं रोवर. आपला फाईल टाईप काय म्हणतोय, CSVच घेत आहे आपण सध्या. ठीक आहे. आणि आता आपल्याला जे पिक्चर टाकायचे ते पिक्चर आपण टाकून घेऊ. एक पिक्चर झाला इथे. हा दुसरा पिक्चर. तुम्ही तुमचे सेपरेट पिक्चर टाकून घ्या.
हा 3 नंबर झाला. आता जवाब पंचनामा अपलोड करायचा आहे, तो एक डॉक्युमेंट आपण करून टाकलेला आहे. आणि आता इथे बघा, एक ऍडिशनल जे आहे हद्द कायम पेक्षा, ते आहे की हिस्सा फॉर्म नंबर 4 अपलोड करायचा आहे. ठीक आहे, तो सुद्धा आपण एक हिस्सा 4 नंबर आपण भरलेला आहे. जो तुमचा असेल तो ऍक्च्युअल भरा. इथे आपण सगळा डमी डेटा भरत आहे. ठीक आहे. आणि आता जे इसम हजर होते त्यांचे नाव टाकायचे आहे. तुमचे जे काही ऍक्च्युअल असतील त्यांना भरून घ्या इथे. दुसरं नाव आपण टाकून घेतलं इथे. आता 8 एक आपला झालेला आहे, भरला गेलेला. इथे फक्त आपल्याला टेस्ट साईट असल्यामुळे तारीख, मोजणीची तारीख आणि ते टाकणं राहिलेलं आहे. सर्वेअर सिलेक्ट, जे की लाईव्ह साईट मध्ये टाकावं लागणार नाहीये. बरोबर आहे. ते टाकून घेऊ. इथे एकदा सेव्ह एडिट दाबलं की ते तो बटन एनेबल होऊन जातो. तिथे लाईव्ह साईट मध्ये ते ऑटोमॅटिकली फेच होऊन येणार आहे. शेड्यूलर मधून गोष्टी लोड होऊन येणार आहे. सर्व्हरचं नाव आणि मोजणीची तारीख. बरोबर, हे आलो. इथे एडिट आलं. हे आलं काय? मोजणीची तारीख आली का? मोजणीची तारखेत गेलो आपण. सपोज करा ही आज तारीख टाकली आणि इथे जो काही सर्वेअर आपल्याला सिलेक्ट करायचा होता तो आपण सिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे. आता 8 एक आपलं कंप्लीट झालेलं आहे. 8-2 मध्ये आपल्याला जी GIS ची टीप टाकायची आहे, ती GIS ची एक टीप आपण टाकून घेऊ. ठीक आहे, तुम्हाला ज्या असतील त्या तुम्ही टाकून घ्या. परत 8-1 ला आलो. 8-1 ला आल्यावर आपण म्हणायचंय पुढचे पाऊल. मोजणी प्रकरणाची अद्ययावत करायची आहे का माहिती. याला ओके केलं आपण. 8-3 ला येऊ आपण. आपली CSV रेडी हवी. CSV DXF जे काही आहे ते आपल्याला तिथे घ्यावी लागेल है ना. आपण सध्या CSV साठी बघत आहे. 8 मध्ये आलो. 8-3 हे आलं आपलं. आता इथे सपोज करा आपली हे सर्वात आधी आपण इथे संख्या किती आहे, आपण सध्या 2 साठी करत आहे. अर्जदारांनी 6 केले होते, याला आपण चेंज करून घेऊ की आपल्या 2च आहे. बरोबर आहे. बघा, हे 2 झालेलं आहे. अपलोड युअर फाईल म्हटलं आपण इथे. आपण जाऊया डेस्कटॉप वर. ट्रेनिंग 22 मध्ये आहे. पोर्ट हिस्सा घेतला. रिपोर्ट हिस्साची 2 ची CSV आपण बनवून ठेवलेली आहे. याला इम्पोर्ट केलं आपण इथे. ओके, हे आलं. परत 8-3 मध्ये आलो आपण. आता बघा, इथे काय करायचंय. इथे आता बिगर शेतीत एकच पॉलिगॉन येतो. या केस मध्ये इथे 2 ड्रॉप बॉक्स येणार आहे. इथे पॉलिगॉन 1 सिलेक्ट केलं. खाली येऊन पोर्ट हिस्सा 1 सिलेक्ट केला आपण. आणि आता हे जसे बिगर शेतीत आपण हे पॉलिगॉन सिलेक्ट केले होते ते सिलेक्ट करून घ्या.
बरोबर आहे. अपोट हिस्सा संख्या 1 जो आहे त्याचे जे काही कोऑर्डिनेट्स आहेत त्यांना आपल्याला सिलेक्ट करावं लागेल इथे. ठीक आहे, हे झालं एक नंबर आपलं कंप्लीट. एक नंबर जर कंप्लीट झालेला आहे तर आपल्याला याला 60वा करायचा आहे इथे लक्षात ठेवून. ठीक आहे. आता हे 60वा केल्यावर बघा ही जी विंडो येणार आहे ही इम्पॉर्टंट झालेली आहे आपली. हा डेटा तेव्हाच फेच होऊन येईल. इथे बघा आता प्रोव्हिजनल सर्वे नंबर म्हणजे आपला 201 चा गट होता, 201 चा 1 होणार हा. आणि हे जे धारकाचे नाव आहे हे इथे बघा, हे एबीसी आणि XYZ कुठून आले होते? जे मुख्यालय सहायकांनी भरले ते आले. जर मुख्यालय सहायक हे भरणार नाही तर हे नाव येणार नाही, सर्वेअरला पुढे वाढता येणार नाही. आजच्या तारखेला सर्वेअरला अलाउ केलेलं आहे पोटहिस्सा भरायसाठी, पण पुढे मागे जाऊन ते बंद होणार. आणि मग जर मुख्यालय सहायकाचं सुटलेलं असेल तर सर्वेअरला पुढे वाढता येणार नाही. म्हणून मुख्यालय सहायकांनी याला व्यवस्थित भरावं. हे केलं, इथे सबमिट केलं आपण याला. ठीक आहे, हे झालं. आता दुसरं भरावं लागेल आपल्याला. इथे आलो, हे पॉलिगॉन 1 च पॉलिगॉन 2 सिलेक्ट करूया आपण इथे. हा पोट हिस्सा 2 केला आपण. आणि आता हे जे 2 नंबरचे पॉलिगॉन होते आपले हे 2 नंबरचे करून टाकू इथे. 2 नंबरचे सिलेक्ट करून टाकू. ठीक आहे, हे झाल्यावर याला आपण खात्री करायची शेवटचं चेंज झालेलं आहे का. आणि त्याच्यानंतर आपण 60वा म्हटलं. 60वा म्हटला की आपलं ते आलं. हे बघा, याला आपल्याला काय द्यायचंय, 201 चा 2 केला. आणि हिस्साधारकाचं नाव आलेलंच आहे आपलं. हे ते दुसरं नाव सिलेक्ट केलं आणि सबमिट म्हटलं. बरोबर आहे. आपला हे काम इथे कंप्लीट होत आलेलं आहे. आता बघा, येईल अजून ते. 8 मध्ये गेलो. हे 8-3. हे बघा, हे खालचे टेबल कशामुळे भरून आले? ते नाव ABC आणि XYZ आले कारण आपण ते तिथे सिलेक्ट केलेले आहे. आता जवळपास पुढचं काम जे रुटीन आहे तसंच्या तसं करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. इथून पुढचे काम जसे रुटीन करायचे होते तसे करून घ्या. इम्पॉर्टंट हे आहे की मुख्यालय सहायकांनी पोटहिस्सा मध्ये माहिती भरणं कंपल्सरी आहे.